नमस्कार। लक्ष्मी चित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। लक्ष्मी चित्र यूट्यूब चॅनल हे सध्या नवरात्र उत्सवामध्ये नवरत्नांचा नवरात्र घट हा कार्यक्रम सध्या संपन्न करत आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आपण भेटत आहोत अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना, त्यापैकीच ज्यांच्या जीवन संघर्षातून आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळेल असे एक व्यक्तिमत्व आपल्या समवेत आज गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि गप्पांमधून त्यांना जाणून पण घेणार आहोत। तर हे जे व्यक्तिमत्व आहे हे दुसरे कोणी नसून ती माझी सखी आहे आणि आपल्या समवेत आहेत आज सुचिता आरस मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। लक्ष्मी चित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करते आणि नवरात्र उत्सवाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते। सर्वप्रथम धन्यवाद, आपल्यालाही सर्वांना शुभेच्छा। तर इथे मला सांगावंसं वाटतंय की आमची सकाळ ही तुमच्या आवाजाने होत असते। अगदी ठाणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण आम्ही जे शिक्षक वर्ग आहोत तर सगळ्यांची सकाळ ही तुमच्या आवाजाने होत असते आणि तो आवाज म्हणजे अगदी नमस्कार ई लायब्ररी असा जो तुमचा आवाज असतो त्याच्याने आमचा प्रारंभ होत असतो। तर हे जे तुमचं ई लायब्ररी हे प्रोजेक्ट आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा। सगळ्यात आधी मला आज इथे असं बोलायला मिळतंय ना, हे मला खूप छान वाटतंय आणि माझी मैत्रीण आहे त्यामुळे खरंच खूप एक वेगळाच अनुभव हा आहे। आता उल्लेख केलास तू ई लायब्ररी ठाणे, आयुष्याला एक वेगळे वळण देणारी ही संधी। जसं तू म्हणालीस की सकाळी सकाळी सगळे आवाज ऐकतात, माझ्यासाठी पण खूप भाग्याचा क्षण आहे की कुणीतरी तुम्हाला ऐकतंय। आणि असं म्हणतात की ऐकण्याने ना मनाचे काम होतात आणि म्हणून ह्या अभिवाचन ह्या क्षेत्राला जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला खऱ्या अर्थाने अभिवाचन म्हणजे काय ग, तर एक अभिनय जो वाचनाद्वारे मला कुणाच्या तरी हृदयापर्यंत पोहोचवायचा आहे। अगदी अगदी म्हणजे वाचन म्हणजे फक्त ते शब्द वाचन नाही तर त्यातल्या भावना आपल्या मनापर्यंत पोहोचल्या पाहिजे। अगदी अगदी म्हणजे मी असं म्हणेन की पूर्णविराम सुद्धा ना वाचता यावा लागतो बरं का। बरोबर, स्वल्पविराम वाचता यावा लागतो। बरोबर, म्हणजे हे नुसतेच त्यातले शब्द नाहीत तर ते पूर्ण अर्थ भाव त्याच्या भावना मना पोहोचल्या पाहिजे बरोबर। आणि ते काम तुम्ही करताय, खूप आम्हाला आनंद वाटतो। हा अभिवाचनाचा पाया तुम्ही कुठून रचला, म्हणजे कधीपासून सुरुवात केली किंवा हा जो उपक्रम आहे ना तो मुळात ज्यांच्या संकल्पनेतून साकार झाला ते श्री अलंकार वारघडे सर आणि मग यात माझी भूमिका ही अभिवाचकाची आहे। असं असतं ना कधी कधी आपल्याकडे कला असते पण त्याला संधी मिळावी लागते। तर मला असं वाटतं की हे एक मला व्यासपीठ मिळालं व्यक्त होण्याचं आणि अभिवाचन ही कला मला माझ्या समृद्ध करत गेली मला स्वतःला माझ्या बालपणापासून। आपण असतो ऐकतो बरेच जणांना आणि मग ते आपल्यात ओघवतं येत जातं आणि या दृष्टीने मला हे छान एक संधी मिळाली रोज एक गोष्ट वाचण्याची आणि या उपक्रमाला अशा रीतीने मी सुरुवात केली की एक गोष्ट वाचणे आणि ती पाठवणे। अच्छा, पण हे अभिवाचन जेव्हा आपण करतो तेव्हा जाणवतं की त्याच्यामध्ये अजिबात कुठलाही आवाज नाही आजूबाजूचा, अगदी चिमणीचा सुद्धा आवाज नाही। मग तुम्ही कधी करता हे सगळं, वेळ कधी काढता? अगदी छान प्रश्न विचारलास विद्या तू, कारण बऱ्याच जणांना ह्याचं कुतूहल असते की मग कधी करतात ना ऑडिओ की ह्यांच्याकडे काही टेक्निकल बाबी आहेत का। तर मुळात मला इथे सांगायला आनंद वाटेल तुला की ही आपली ना एक सेवा आहे, निस्वार्थ सेवा आहे विद्यार्थ्यांसाठी। कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पैशाचं आदान प्रदान नाही आणि मग त्यामुळे मला माझ्याकडे जे आहे त्याचाच वापर करायचा आहे। सो एक मोबाईल आहे माझ्याकडे, ज्या मोबाईलवरती फक्त मी हे रेकॉर्डिंग करते। फक्त काळजी काय घेते की आवाज यायला नको, मग आवड आहे तर थोडीशी मेहनत घ्यावी लागते। पहाटे 5:45ला माझं साधारण हे रेकॉर्डिंग होतं। अच्छा, म्हणजे 5:45 ते 6 आपण म्हणतो एक छान शांत वेळ असते, शांत सकाळ असते आणि ती वेळ एकदा गेली ना की मग नंतर रेकॉर्डिंग मध्ये डिस्टर्बन्स येतात, वेगवेगळे आवाज वगैरे येतात आणि त्यामुळे मग मला एरोप्लेन मोडवर आपण टाकून याच्यावरती या गोष्टी रेकॉर्ड कराव्या लागतात। ओके, म्हणजे मगाशी मी म्हटलं की आमची सकाळ तुमच्या आवाजाने होते पण तुमची सकाळ अगदी 4:45 पासून वगैरे होते आणि म्हणजे मला असं विचारायचं की हे किती वर्षापासून चालू आहे, किती वर्षापासून तुम्ही ई लायब्ररीसाठी म्हणजे आपलं कार्य चालू आहे? मला आता असं म्हणजे जाणवते की बहुतेक 4 वर्ष तर पूर्ण होत आली। अच्छा, 4 वर्ष याची आता पूर्ण होत आली आणि मला इथे इतकं अंगवळणी पडलंय ना की पहाटे 5:45ला एनी टाइम कोणीही मला भेटायला आलं तरी सुचिता आरस गोष्टीचं रेकॉर्डिंग करत असणार, ते इतकं अंगवळणी पडून गेलं। तुम्हाला अलार्मची गरज नाही, तुम्ही स्वतःच एक अलार्म होऊन गेलेला आहे ई लायब्ररीच्या माध्यमातून। अगदी छान। मग या वाचनाचा काही अनुभव आमच्यापर्यंत? अगदी नक्की मला सांगायला आवडेल।
गोष्ट ऐकताना प्रत्येकाला असं वाटतं की एका फटक्यात किंवा एका दमात ही गोष्ट झाली असेल, पण असं नसतं. एक गोष्ट जेव्हा मी वाचते ना त्यावेळेला आधी ती मला कळावी लागते. जोपर्यंत त्याचा अर्थ माझ्या हृदयी भिडत नाही तोपर्यंत ती समोर असलेल्या माझ्या बालगोपाळांना कशी भिडणार. बरोबर. आणि त्यामुळे आधी ती गोष्ट मला वाचून घ्यावी लागते. बरं, वाचतोय आपण एखाद्या लेखकांचं वाचतोय, त्यामुळे अभिवाचकाला कुठेही अधिकार नाही की त्यांनी त्यामध्ये आपलं एक अक्षरही घालण्याचं. लेखकांनी जे दिलंय ते मला फक्त पोचवायचंय, मी एक माध्यम आहे. त्यामुळे ही काळजी मला खूप घ्यावी लागते की जे लेखकांनी दिलंय त्याच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. आणि जोपर्यंत आपण पूर्ण गोष्ट वाचत नाही ना तोपर्यंत पुढच्या ओळीवरती कोणती भावना आहे हे कळणार नाही. म्हणजे कसं एक तुला मजेशीर उदाहरण देते बघ, ती पटकन पटेल. आपण असं म्हणतो ना सहज, ती बाजारात गेली आणि तिने फळं आणली, हे वाक्य आहे. आता ह्याच्या पुढच्या वाक्यात काय हे मला जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत मी असं म्हणणार ती बाजारात गेली आणि तिने फळं आणली. पण पुढचं वाक्य जर असं आहे की बाजारात गेली, तिने फळं आणली, सगळी फळं खराब निघाली, तेव्हा माझी ही जी पहिली दोन वाक्य आहे, ती बाजारात गेली, तिने फळं आणली, सगळी फळं खराब निघाली, हा टोन बदलतो. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पुढच्या वाक्यांची भावना समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला आत्ताचं वाक्य कसं बोलायचंय हे कळत. म्हणजे हे जे अभिवाचन आहे तर या अभिवाचनामधून तुम्ही सुद्धा वाचन समृद्ध झालेलं म्हणजे कुठे गेलं तुमचं लहानपण? आम्हाला खूप उत्सुकता आहे की कसं असेल तुमचं लहानपण. मी मूळ कल्याणचीच आहे. माझं बालपण कल्याणमध्येच गेलेलं आहे आणि माझं बालपण प्रचंड हलाखीत गेलंय, प्रचंड गरिबीत. म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की गरिबी पण जवळून बघावी लागते, तर ते मी इतक्या जवळून बघितली ना गरिबी. पण आई वडिलांचे संस्कार छान होते माझ्यावरती. म्हणजे आपण असं म्हणूयात की काही कारणाने माझ्या वडिलांची नोकरी केली आणि त्यानंतर जे काही घर फिरलं की घराचे वासे फिरतात असं झालं. आणि मग प्रचंड 28 दारिद्र्य. म्हणजे मला आठवतंय की मला खूप लिहायचं होतं. इनफॅक्ट माझं अभ्यासात मी खूप छान होते, परंतु लिहिण्यासाठी वहीच नसायची. मग त्यावेळेला ती एक वही खोडून खोडून मी अनेक वेळा वापरले. शेवटी एकदा आई असं म्हणाली की आता नको गो खोडूस, आता ते पान फाटायला आले. म्हणजे आपल्याकडे ही विदारक स्थिती आहे की खरोखर ज्याच्याकडे खूप आहे त्याच्याकडे कुठले तरी काही नाहीये. पण मला असं वाटतं हे जे नाही आहे ना हेच तुम्हाला पुढे मोठं करत जाते. म्हणजे जे नाही ते मिळवण्यासाठी जी धडपड आतून उर्मी असते ना ती आपल्याला ती धडपड मिळते. आणि माझं शिक्षण वगैरे पण सगळं कल्याणमधलंच आहे. अच्छा. माझ्या घरी ना अभ्यासाचाही एक छान पगडा, संस्कारांचा छान पगडा. पण थोडंसं मी असं सांगेन की एका छान वाडा संस्कृतीमध्ये मी वाढले. वाडा संस्कृती ही वरून खूप छान वाटते, रॉयल लाईफ वाटतं. कल्याणमधलं जे ऐतिहासिक आपण म्हणतो त्या वाडा संस्कृतीत तुम्ही वाढला. रामबागेत आमचा वाडा आहे आणि बाहेरून सगळ्यांना अगदी छान वाटतं, एवढा मोठा वाडा आहे. पण कधी कधी वास्तव खूप भिन्न असतं आणि ते आतलं विदारकता बाहेर दाखवायची नाहीये, पण ते झाकायचंय. पदर फाटलाय पण तो दाखवायचा नाहीये. हे सगळं मी माझ्या आईकडून शिकले. म्हणजे माझी आई म्हणजे काय सांगू, लंकेची पार्वती, पण लक्ष्मीचं तेच तिच्या तोंडावर. आणि तिच्याकडून खूप अनुभव शिकले. गरिबीतही छान स्वाभिमानाने कसं जगायचं असं शिकले. आणि बालपण म्हणशील ना तर जे अनुभवतो ना ते खूप अनुभवायला नाही मिळालं. परिस्थितीने जबाबदारी प्रचंड टाकली. अच्छा. म्हणजे गरिबीतून वर आल्यानंतर खऱ्या प्रकारे जगणं काय असतं हे तुम्हाला समजलं बालपणातून. मग तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण कल्याणच्या आदर्श विनोदी मंडळाची माध्यमिक शाळा, म्हणजे एकेकाळी कल्याणची नावाजलेली शाळा. आणि म्हणजे जिचा पाया माझ्या आजीने रचला होता, शांताबाई चासकर. पूर्वीच्या काळी ना म्हणजे दिवाळीला 2 लुगडी घेतली जायची, अशी वर्षभर साड्या घेतल्या जायच्या नाही. आणि 1 रुपयाला वगैरे असं छान ते छात्याचं लुगडं मिळायचं. तर माझ्या आजीने आजोबांना सांगितलं होतं की मला एकच घ्या, पण ते 1 रुपया मला शाळेसाठी वर्गणी द्यायची. आणि अशा त्या भगिनी मंडळांनी चालवली ती शाळा होती. आणि त्या शाळेत मी शिकले, लहानाची मोठी झाली. ती शाळा मुळातच खाजगीकरणात होती, त्यामुळे आणि घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे मी ना माझा रिझल्ट ज्याला आपण म्हणतो ना तो कधी ज्या दिवशी लागतो त्या दिवशी नाही बघितला. म्हणजे आजही मला ती खंत आहे. असं का? पण म्हणजे कसं असतं ना, फी दिल्याशिवाय तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे बाई नेहमी घरी येऊन सांगायच्या की दुसरी आली, मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण आहे, असं घरी येऊन सांगायच्या. पण आपण जो आपला रिझल्ट बघतो आणि तो जो आनंद असतो तो मी आतापर्यंत जून महिन्यातच घेतलाय. मे मध्ये काहीतरी छोटी मोठी कामं करायची, पैसे जमवायचे आणि मग तो रिझल्ट घ्यायचा.
त्यामुळे आजही निकाल म्हटला ना की मला खूप कुतूहल असतं. म्हणजे आपण ह्या परिस्थितीतून गेलोय त्यामुळे आपल्याला ही जाणीव आहे की शिक्षणाचं महत्व आपल्याला त्यामुळेच समजलेलं आहे. आता तुमच्या शिक्षकाच्या काही आठवणी सांगा ना. तुम्ही स्वतः शिक्षक आहात, तुमच्या बालपणातल्या शिक्षकाच्या काही आठवणी? मला आपण म्हणतो ना खरं बालपणी आपण घडतो. मला ना प्राथमिक शिक्षक याबद्दल खूप म्हणजे अंतःकरणातून अशी जवळीक आहे आणि माझं ठाम मत आहे की जर एखाद्या व्यक्तीला कोणी घडवतो ना तर तो प्राथमिक शिक्षक, कारण त्याच्याशी आपण इतके आईसारखी जवळीक साधतो. त्यामुळे मलाही माझ्या शाळेतल्या सानेबाई अच्छा इतक्या म्हणजे ज्या इतिहास शिकवायला उभ्या राहिल्या ना तर त्यांच्यात तो शिवरायांचा जोश संचारलेला मी बघितलाय आणि मला नेहमी वाटायचं की मी कोण व्हावं, मी सानेबाई व्हावं. अच्छा, म्हणजे तुम्ही शिक्षक होण्याचा पाया तिथे रचला गेला. कदाचित असावा, कारण मला शिक्षक पण इतके छान मिळाले. म्हणजे माझे प्राथमिकचे फडणीसबाई, मोकाशीबाई, सानेबाई हे नकळत माझ्यावरती ते संस्कार पेरत गेले. आणि आपण असं म्हणतो की भांड रिकामं असलं तर ते भरभरून भरलं जातं. मुळात माझ्याकडे काही नसताना ते सगळं मला ओतप्रोत इतकं मिळालं छान की ते मी सगळं भरत गेले आणि कदाचित त्याच्यातूनच ही पुढची वाट मी चालत गेली. पुढे नंतर ज्यावेळेला मी माध्यमिक मध्ये गेले तेव्हाही मला खूप छान सगळे शिक्षक मिळाले ज्यांनी माझ्यावरती केवळ शिक्षण म्हणून नाही तर एक संस्कार शिक्षणाचा जो असतो तो रुजवला. म्हणजे सगळ्यांना माहित होतं की माझ्या घरची परिस्थिती कशी आहे तरी सुद्धा जिथे मिळेल तिथे मला संधी त्यांनी दिली. प्रेम आणि संस्कार ह्या दोन्ही गोष्टी शाळेने तुम्हाला दिल्या, भरून मला मिळाल्या. अगदी शिक्षकाचं प्रेम मिळणं ही खरंच खूप भाग्याची गोष्ट असते, प्रत्येकाच्या वाट्याला नाही येत ते. अगदी, तर ते तुम्हाला मिळालंय. आणि तुम्ही म्हणालात की तुमच्या आईने तुम्हाला खूप म्हणजे हे दिलेलं आहे, सोबत दिलेली आहे, त्यांचे संस्कार दिलेले आहेत. आईविषयी काय सांगाल? माझी आईच माझं विश्व आहे. कारण मी कधी आपण शाळेत असताना हल्ली बघतो क्लास वगैरे मुलं लावतात, मला आठवतंय मी 10वी पर्यंत कधीच क्लास वगैरे लावला नाही. माझी आईच माझा अभ्यास घ्यायची आणि इतकं तिचं शिकवणं इतकं छान होतं ना की एखादी गोष्ट समजेपर्यंत जाणे. आणि मला त्याची एक गोष्ट खूप छान आठवते की आपण धड्याला प्रस्तावना असते वरती. माझी आई नेहमी म्हणायची प्रस्तावना नुसती वाचायची नाही, त्यात जी पुस्तकं दिली ती डोळ्याने बघितलीस का तू? कऱ्हेचं पाणी हे पुस्तक त्या काळी आमच्याकडे नव्हतं, आमची एवढी परिस्थिती. माझी आई सार्वजनिक वाचनालय कल्याण इथे मला घेऊन गेली तेव्हा त्याची 1 रुपया वर्गणी असायची. माझ्या आईने विनंती केली की माझ्या मुलीला कऱ्हेचं पाणी पुस्तक कसं आहे वरून हे बघायचंय. आणि मला तिथल्या त्या ज्या लायब्ररीयन होत्या त्यांनी अक्षरशः आत बोलवलं आणि मी त्यावेळेला ते कऱ्हेचं पाणी काही कळत नव्हतं. मी आईला म्हटलं एवढं जाड पुस्तक इतकं. आई म्हणजे आज डोळ्याने बघ, उद्या जाऊन वाचण्याचा मोह होईल. आणि म्हणजे त्या काळात माझ्या आईने ती धडपड केली की हिच्यापर्यंत पुस्तकं पोचावी, हिला काहीतरी कळावं. तर असं आणि खूप छान केली. म्हणजे येणाऱ्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे मी तिच्याकडूनच शिकले. म्हणजे त्यांनी तुम्हाला वाचनाचे संस्कार तिथूनच तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तुम्ही म्हणालात की आई तुमचं विश्व, पण मला तुमच्या एकंदर अनुभवावरून असं वाटतं की तुम्ही सुद्धा आईचं विश्व आहात. तुमच्यासारखी गोड मुलगी आईचं विश्व असणारच. त्यानंतर मग पुढे आता आपण तुमचं शिक्षण झालं आणि मग शिक्षक तुम्ही व्हावं असं कधी ठरवलं? शिक्षक व्हावं हे दूर दूरपर्यंत माझ्या अजिबात ह्याच्यात नव्हतं की मला शिक्षक व्हायचंय असं. म्हणजे एकतर माझ्या पूर्ण कुटुंबात कोणी शिक्षक नाही, त्याच्यामुळे दूरपर्यंत मी शिक्षिका होईल असं कुठलंच हे नव्हतं. पण माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांचं ठाम मत होतं की तू पुढे शिकलं पाहिजेस, तू जर इतकी हुशार आहेस तर तू पुढे शिकलं पाहिजेस. आणि त्यांनी अचानक मला एक दिवस डीएडचा फॉर्म आणून दिला. मला काहीही माहित नव्हतं, फॉर्म भरतानाही मला हे माहित नव्हतं की हा भरल्यावर मी कोर्स केल्यावर शिक्षिका होणार आहे. आणि मला आठवतोय मी ज्या वेळेला पहिल्यांदा त्या वर्गात जाऊन बसले आणि शेवटी मी न राहून बाजूशीला विचारलं ह्या कोर्समध्ये आपण काय होणार आहोत, आणि ती हसली. ती म्हणाली तुला माहित नाही. म्हटलं खरंच नाही माहित. तेव्हा तिने सांगितलं तू शिक्षिका होणार आहेस. घरी आल्यावर मी त्यांना म्हटलं काय मला नाही शिक्षक वगैरे व्हायचं. पण त्यांनी ज्या पद्धतीने मला समजावून सांगितलं की ही छान संधी आहे तुझ्यासाठी. आणि खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की आधार देणारे हे खूप असतात, सपोर्ट करणारे हे खूप असतात. तर मला कायम त्यांनी सपोर्ट दिला आणि त्यांच्यामुळेच मी शिक्षिका होण्याचं जे भाग्य माझ्या नशिबी लाभलं ते त्यांच्यामुळे लाभलं. म्हणजे त्यांच्यामुळे तुम्हाला शिकावं हे एक ध्येय मिळालं, शिक्षक होणं हे सुद्धा एक ध्येय त्यांच्यामुळे मिळालं. खरोखर ग्रेट. मग विवाहानंतरचा तुमचा अनुभव सांगा ना, म्हणजे त्यांच्याबद्दल पण आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. अगदी नक्की. मी स्वतःला कधी कधी खूप भाग्यवान मानते. कारण का माहितीये, आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला चांगली भेटणं ना हे प्रारब्ध असतं. आणि माझ्या सुदैवाने मला आजपर्यंत जेवढी माणसं भेटली इतकी सगळी चांगली भेटली ना
की असं म्हणजे कुणाकडनं मी काय घ्यावं. मी तुम्हाला एक थोडं थांबवते की तुम्ही म्हणताय चांगली माणसं भेटली, हा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की समोरच्या मध्ये चांगले गुण दिसले यासाठी आपलं मन सुद्धा चांगलं असणं महत्वाचं आहे, नाही का? तर हा, तर तुम्ही सांगत होतात पतींबद्दल. बरोबर आहे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण कधी कधी आपण हल्ली बघतो की सासर माहेर बरेच गोष्टी ऐकतो. अनेक बघतो आपल्या माता भगिनी की ज्या दोन्हीमध्ये गल्लत करतात आणि कुठेतरी जीवनाचा प्रवास हरवल्यासारखा होतो. तर माझ्या सुदैवाने मला सासरची माणसं इतकी चांगली मिळाली ना. माझ्या सासूबाई 9वारी लुगडं नेसणाऱ्या अशिक्षित अडाणी, पण माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूला माझ्या बरोबर असायच्या. आणि मी ज्या वेळेला राजे शिवाजी दादर इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते, त्या झाडाखाली बसून राहिल्या होत्या. सकाळी 10 पासून इंटरव्ह्यू सुरू झाले होते. 314वा माझा नंबर होता आणि संध्याकाळी 7 वाजता तो आला. तेव्हा एक इंटरव्ह्यूचं पॅनल जे होतं त्यातले एक जण बाहेर आले आणि त्यामुळे बाहेर झाडाखाली कोण बसलंय? म्हटलं माझी सासूबाई येते. त्यामुळे तुमच्या सासूबाई तुमच्या बरोबर आहे? म्हटलं हो, आणि प्रत्येक इंटरव्ह्यूला त्या येतात. तर मग आता तुम्ही सांगायचं का तुम्ही सिलेक्ट झालात ते? तर मी सांगायचं की त्या म्हणाल्या, अहो आई इकडे या तुम्ही. माझ्या सासूबाई उठून आल्या, म्हणजे तुमचे सुनबाई सिलेक्ट झाले. हो, ती हुशारच आहे, त्यात काही नवल नाही, ती हुशारच आहे. ते शब्द त्या माझ्या तोंडाकडे बघत आहे. म्हणजे हे प्रेम, हे जिव्हाळा ऍक्च्युली त्यांनी त्यांच्या सासूकडनं खूप त्रास काढला होता, पण मी काढलाय तो तुला नको, ही जी त्यांची भावना होती. आणि असे सगळे माझ्या घरी माझे दीर, माझ्या 2 जावा सगळे मला सपोर्टिव्ह होते, ज्यांनी मला हा शिक्षक म्हणून प्रवास पुढे करताना खूप सपोर्ट केला. अगदी छान, म्हणजे त्यांचं सुद्धा तुम्हाला सहकार्य मिळालं. मग त्यानंतर एकंदर आता तुमची आणि माझी भेट मला आठवते 2003 साली तुम्ही ज्या वेळेला भिवंडीमध्ये आलात त्यावेळेला आपली भेट झाली. तर त्याच्यापूर्वी आधीचा प्रवास काय आहे जरा सांगा. आयुष्य हे सुखदुःखाने विणलेलं एक सुंदर वस्त्र आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की आता दुःख थांबली, आता छान सुखाचा प्रवास सुरू झाला. मला असं वाटतं की बालपण एवढं हलाखीत गेलं, आता एक छान मस्त सुखाचा प्रवास सुरू झाला. एक छान आपल्या आवडता सोबती ज्याची निवड आपण केलेली आहे. आणि म्हणजे तुमचं कधी भेटले तुम्हाला भाऊ? म्हणजे तसं आमचा जीवन प्रवास हा दोघांनी एकमेकांना साथ देऊन आम्ही सुरू केला. आणि आई वडिलांच्या मर्जीनेच केलं. परंतु माझ्यात एक भिडस्तपणा होता की जे मला पटतंय ते मी करणार, मला कोणी सांगेल म्हणून मी करीन असं नाही. मला जे पटतंय, आणि तो गुण माझ्या आईने पेरला होता की जे नाही ते नाही आणि जे होय ते हो म्हणायला शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे मी ते ठरवूनच की माझ्या योग्य आहे आणि मला आवडलेली व्यक्ती आहे त्यामुळे. आणि इतका छान आपण म्हणतो अगदी छान सुंदर प्रवास, एक मुलगा एक मुलगी मनासारखा सोबती. पण सगळंच काही विधात्याला मान्य नसतं. कदाचित तो आपल्या क्षमतेची पण वाट बघत असतो की किती क्षमता तुमच्यात आहे. आणि अचानक एक दिवस मी एकाकी उरले. प्रचंड प्रचंड हलून गेले, मी आतून बाहेरून हलून गेले. आणि असं वाटलं की आता सगळं संपलं, आता यापुढे मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मी अक्षरशः पंख छाटलेल्या एखाद्या पक्षीसारखी झाले आणि सैर झाले की आता मी पुढे काय करू. जगाचे अनुभव ऐकतो तर आज बाहेर गेलो तर असं सगळं आहे, मी नोकरी करू शकेन का, मी यापुढे काय करीन, मी मुलांना कसं लहानाचं मोठं करीन, माझ्या पाठीमागे फार काही इस्टेट प्रॉपर्टी नाही, काही बँक बॅलन्स नाही, आणि मी काय करेन. बरोबर, तो क्षण खूप प्रचंड वेदनादायी, प्रचंड वेदना. आपण स्वतःला हरवून जातो. पण कधी कधी ना अशा ह्याच्यात आपल्याला आपल्यापेक्षा लहान खूप छान साथ देतात. या प्रवासामध्ये माझ्या मुलांनी ज्या जिद्दीने मला साथ दिली, माझी मुलगी तेव्हा 10वीला होती आणि मुलगा 6वीला होता, ज्या जिद्दीने त्यांनी माझ्या 2 बाजूने उभे राहिले आणि माझ्या सासूबाई माझ्या मागे उभ्या राहिल्या. हे 3 टेकू मला इतके भक्कम मिळाले की त्यामुळे मी पुन्हा उभी राहिले. मला आठवतंय 2003 साली ते गेल्यानंतर मी माझी मुरबाड तालुक्यातून भिवंडीत बदली झाली. आणि सगळ्यांना माहित होतं की सुचिता अरस ही व्यक्ती बऱ्यापैकी चांगलं बोलते. आणि माझी एक पाठसभा पूर्वी असायच्या आणि मी मनात ठरवलं होतं की मी आता उठणार नाही, कारण एक ते मन दबलं गेलं होतं की नाही आता मी उभी राहिली तर सगळे माझ्याकडे बघतील, माझ्यात आता बोलण्याचं धारिष्ट नाही. आणि अशा वेळेला माझ्या मुलीने त्या केंद्रप्रमुखांना फोन करून सांगितलं, भगतबाई केंद्रप्रमुख होते, अत्यंत मायाळू व्यक्ती, आणि फोन करून सांगितलं की माझी आई जर आज उभी राहिली नाही तर आयुष्यात ती कधीच उभी राहणार नाही. हे वाक्य तिने सांगितलं आणि भगतबाईंनी त्या अख्ख्या मिटिंगमध्ये मला उभं केलं की आरस मॅडम तुमचं कथाकथन आम्हाला ऐकायचं. माझ्यावर जसं आभाळ कोसळलं की मीच इतकी दुःखात आहे आणि मी काय कथाकथन सांगणार. आणि मला आठवते विद्या त्यावेळेला मी जेव्या ही एक कथा सांगितली. माझी कथा संपल्यावरती प्रत्येक शिक्षिकेच्या डोळ्यात पाणी होतं.
जेल्यागावी ही तुमची कथा मी पण ऐकली आहे, तेव्हा मी पण होते तिथे. हे म्हणजे खरंच कधी कधी ना आपल्याला ह्या दुःखातून सावरण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर, आपली मित्रमंडळी, आपले गुरुवर्य खूप खूप साथ देतात खरंच. आणि असं लागणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि मग म्हणजे भगत मॅडमचं तर माहितच आहे की सगळ्यांना अगदी धीराने जवळ घेणार वगैरे, खूप छान. मग त्याच्यानंतर मग तुमचा असा पुन्हा ही आयुष्याची दुसरी इनिंग म्हणता येईल सुरू झाली. पण ती त्यात माझ्या मुलांनी मला खूप साथ दिली, अगदी छान सपोर्ट दिला. मुलीचं तुम्ही सांगितलं, खरंच कौतुक करायला पाहिजे तिचं की त्या वयात तिला हे कळत होतं की आज माझ्या आई बोलली नाही तर ती कधीच उभी राहणार नाही. ग्रेट मुलगी. आता सध्या काय करते ते? आता तिचं लग्न झालंय, ती उच्च विद्या विभूषित आहे, साऊथ आफ्रिकेसारख्या ठिकाणी आहे. आणि तो काळ या मुलांमुळे माझा गेला. माझी मुलगी पण अगदी लहानपणापासून तिला ही पुस्तकांची आवड, पुलंवर विलक्षण प्रेम. आणि म्हणजे अगदी एखादी गोष्ट चुकीची असेल ना ती भिडस्तपणे सांगणार की हे बरोबर नाही, म्हणून हे योग्य आहे, हे कर असं. आणि मुलाची पण मला कायम साथ मिळाली. बक्षीस असतं माझ्या दोन्ही मुलांमध्ये प्रचंड तफावत आहे. मुलगी खूप हुशार, अगदी 2.5 वर्षापासून स्टेज सांभाळलंय. आणि मुलगा इतका लाजाळू की तो कधीच आजपर्यंत माईक घेऊन पुढे आला नाही. पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल विचार करण्याची क्षमता खूप आहे. आणि म्हणून मी म्हणते की हा बॅलन्स असतो ना, हाच आपल्याला उभं करतो. आणि यानंतर माझा हा शिक्षक म्हणून भिवंडीतला प्रवास तू माझ्या सोबतीने आहेस, तू बघितलेस अनेक. तुमचा जो प्रवास आहे तो अतिशय वेगाने मला वाटतं चालू झाला, तर त्याविषयी सांगा. 2003 नंतर ना मी एक स्वतः ठरवलं मनाशी की आतापर्यंत मी जे जगले ना, विद्यार्थी हे माझं दैवत आधीपासून होतं, किंवा नवीन नवीन उपक्रम करणं हे मला खूप म्हणजे असं स्वस्तताच मिळायची नाही काहीतरी रोज केल्याशिवाय मला. आणि शाळा हे माझं घर असायचं. पण 2003 नंतर त्यात इतकी झपाट्याने मी गुंतवून घेतलं. मला एक माहित होतं की माझा फोकस जर मी विचलित केला तर माझं नकारात्मक गोष्टींकडे लक्ष जाईल. आणि त्यामुळे मी अशी काही झापडं लावली की हे विद्यार्थी, मला यांना घडवायचे, मला यांच्यासाठीच माझं जीवन खर्ची करायचे. आणि त्यामुळे मग एक उपक्रम, नवनवीन उपक्रम मी घेत गेले. त्याच्यातून विद्यार्थ्यांनी खूप लाख मोलाची साथ दिली. मला माझं बालपण जसं गेलं ना, असे काही विद्यार्थी मिळाले. मी कसोशीने प्रयत्न केला की माझ्यासारखी वेळ त्यांच्यावर यायला नको. आणि त्यामुळे मी त्यांच्या पालकांना भेटत गेले, त्यांना बोलतं केलं, अशा मुलांना पुढे आणलं. सुदैवाने मला गोव्यासारखी शाळा मिळाली भिवंडीतली, अतिशय छान स्टाफ मिळाला. माझ्या आयुष्यात मला तरेबाई इतक्या छान केंद्रप्रमुख भेटल्या. आणि आज आता मला असलेल्या प्रिया प्रकाश पाटील अधिकारी आपल्याला लाभणं खरंच हे आहे. म्हणून मी म्हणते की ते एक प्रारब्ध माझं खूप छान आहे की मला अशी सगळी माणसं भेटली कायम. म्हणजे मला त्यांनी संधी दिली, मला खूप पुढे येण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली वेळोवेळी. माझा मित्रपरिवार आहे ज्याच्यात तू आहेस, अनेक जण आहेत. तरी ऐकलं होतं तुमचं बीएड झालं, तर तो अनुभव पण काही विलक्षण वेगळा आहे, तो सांगा ना जरा बीएडच्या संदर्भात. माझं शिक्षण मला काही कळत नाही की शिक्षण हे ना मला असं खूप झटपट घेता नाही आलं प्रत्येक वेळेला. आणि मला प्रत्येक जण विचारायचं की अरे म्हणून तुम्ही इतकं छान बोलता, इतक्या हुशार आहात, मग फक्त डीएडच कशा तुम्ही? तर ती एक खंत मनात कायम होती की सगळ्यांची डिग्री बघायचे मी, कोणी बीएड कोणी काय, आणि सतत मनात खंत होती. आणि शाळेत माझ्या मनातली ती खंत ना आमचे रवींद्र तरे यांनी ओळखली. आणि त्यांचं त्यावेळेला बीएड चालू होतं. योगायोगाने बीएडचे प्राध्यापक आमच्या कॉलेजमध्ये आलेले होते. आणि त्यांनी माझ्याशी बोलल्यावर म्हणाले की तरे ही तुझी जबाबदारी आहे की पुढच्या वर्षी या आपल्याकडे बीएडला हव्या. मला तरी म्हणाले की ताई बीएडला ऍडमिशन तर घ्यायला पाहिजे. मी म्हटलं नाही रे बाबा, शक्य नाही, मी फीस भरू शकत नाही एवढी, कारण माझ्यावरती अनेक जबाबदाऱ्या होत्या घराच्या. आणि त्यामुळे मी नाही म्हटलं अरे करू शकत. आणि अशा वेळेला माझ्या गोव्याचे हे 40 जण पुढे आले. आणि मला विद्या खरंच म्हणजे भरून येतं सांगताना की त्यावेळेला त्यांनी माझं ऍडमिशन पासून, माझी फी भरण्यापासून सगळं केलं. आणि मी काय देऊ शकेन त्यांना? मी एकच प्रॉमिस केलं सुमतीला की मी फर्स्ट क्लास मिळवेन, मी एवढं करू शकेन. यापुढे मी काय करीन मला माहित नाही, मी तुमचे हे परतफेड कशी करीन मला माहित नाही, पण मी फर्स्ट क्लास मिळून दाखवेन. आणि त्यावेळेला ते चौघं माझ्या तोंडाकडे बघत राहिले. जिद्द बांधली पक्की की एखाद्या ठिकाणून पैसे घेतले तर व्याज दिलं असतं ना, हेच माझं व्याज आहे. आणि त्या जिद्दीने मी ते बीएड पूर्ण केलं आणि फर्स्ट क्लास केला. छान माणसं आहेत, घरभरून प्रेम करणारी माणसं आहेत. खरंच आपण खूप त्या बाबतीत भाग्यवान आहोत. आता पुढे जाताना असं मला म्हणायचं की तुमच्या आठवणीतलं एखादा शिक्षक म्हणजे हो असं म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपल्या केंद्रामध्ये मेघना पाटील या एक शिक्षिका आहे. येस येस. कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला खूप छान बोलता येतंय आणि म्हणून आपण लोकांना दिसतो. पण काही माणसं न बोलता मागे शांतपणे काम करत असतात आणि त्या कामातनं आपण प्रेरणा घ्यायला शिकलं पाहिजे. तर ही माझी मैत्रीण
पण कधी असं विशेष पुढे येऊन बोलणार नाही वगैरे. पण 30 पटाची शाळा कशी तिने वाचवली, तिचा तो स्ट्रगल, तिचा तो संघर्ष, यातून मी इतकं काही शिकले ना की माझ्याच मैत्रिणीची माझी नव्याने ओळख झाली. म्हणजे अशा अनेक शिक्षकांकडून आपण खूप काही शिकवतो. मला आठवण सांगायची तर लक्ष्मी आर्टचे आपले अजय पाटील सर आहेत, तर यांचे आणि माझे ऋणानुबंध फार जुने आहेत. माझ्या मुलाचे ते शिक्षक आहेत. अच्छा. आणि त्यामुळे ती एक वेगळंच मुलाचे शिक्षक असणं हे एक वेगळंच हे असतं. आणि त्या काळातही त्यांना माहित होतं हे की मॅडम, म्हणजे त्यांनी एकदा बोलता बोलता मला म्हणाले होते की मॅडम तुम्ही इतके हुशार आहात, तुम्ही मुलगा थोडा शांत आहे तुमचा, शाय आहे. आणि मी सरांना त्यावेळेला माझी परिस्थिती सगळी सांगितली आणि ते अवाक झाले. ते म्हणाले मॅडम नाही, तुम्ही यातून खूप पुढे जाणार. म्हणजे एक असे सतत आपल्याला येऊन मला सांगितलं की आनंद मॅडम तुम्ही बोलता ना तर ऐकतच राहावं असं वाटतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे मला आता आमचंही तेच झालंय की ऐकतच राहावं असं वाटतं. आम्ही कोणकोणत्या ह्याच्यामध्ये म्हणजे महत्वाची कामगिरी बजावलेली आहे, कोणकोणत्या सरकारी योजना मला माहित आहे की तुम्ही म्हणालात की अनेक योजनांमध्ये मी काम केले, तर त्या योजनांविषयी थोडंसं सांगा. शिक्षण क्षेत्रात जे जे नवीन संपूर्ण स्वच्छता अभियानमध्ये मी लीडवर काम केलं. त्याच्यानंतर तंटामुक्त गावामध्ये मी लीडवर काम केलं. हो. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मध्ये मी स्वतः गिरिरीने भाग घेतला, त्यात मी काम केलं. याच्या व्यतिरिक्त शासकीय जेवढ्या योजना आल्या, मला वाटतं आपल्याकडे भाषा ज्या पेट्या आल्या त्याचं समीक्षण करण्याची तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांच्याबरोबर समीक्षणासाठी माझी निवड केली होती. तर त्या सादरीकरणाची उत्तम संधी मला मिळाली. अशा या प्रवासामध्ये शासकीय योजनांच्याच बरोबरीने मी माझे काही छंदही जोपासले की त्या निमित्ताने ट्रेनिंगमध्ये आपल्याला काही सादरीकरण मिळतं. त्यातून लोकांच्या समोर येत गेले, शिक्षकांच्या समोर येत गेले आणि आपल्या समोरचा रसिकच आपल्याला सांगतो की आपल्यात काहीतरी आहे. आणि तेव्हा आपली स्वतःची ओळख, म्हणजे समोरचा जो रसिक असतो तो सांगतो की येस तुझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आपल्याला ओळख नसते, समोरची व्यक्ती ती करून देते. मॅडम, तुमचा जीवन प्रवास खरोखर सुखदुःखाने भरलेला आहे. मला असं आठवते की लहानपणी आपल्याला एक धडा होता, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की काही माणसांच्या आयुष्यामध्ये ना की सुखाचं चांदणं पसरणं राहूनच जातं. पण मला वाटतं आता तसं नाहीये. तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितच सुखाचं चांदण्याची बरसात होणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही अनेक कविता सुद्धा करताय, अनेक ठिकाणी तुम्ही सहभाग घेतलेला आहे, तर तेव्हा तुम्हाला काही पुरस्कार वगैरे मिळालेत का? विद्या, मी एक सांगेन की मी काम करताना पुरस्कारासाठी काम नाही केलं. मी अनेक स्पर्धांमधनं भाग घेतला. जिम्माड काव्यसंग्रहामध्ये मी जेव्हा सहभाग घेतला त्यावेळेला मला वाटतं कवी अरुण म्हात्रे होते आणि त्यांच्या हस्ते मला प्रथम पुरस्कार मिळाला माझ्या कवितेला. सुरुवात माझी बिर्ला कॉलेज पासून झाली. तसं मी म्हटलं की पुरस्कार याच कवितेला आणि त्याची शेवटची ओळख जी होती, झोपडीतल्या भाकरीला पुरस्कार, तिला मिळाला. त्यानंतर अनेक ठिकाणी मी कथाकथनाचे कार्यक्रम केले, मनशक्ती केंद्रात केले, निवासी शिबिरांमध्ये केले विद्यार्थ्यांसाठी, पितांबरी प्रकाशनच्या स्पर्धांमध्ये भाग घेतले, मराठी साहित्य संघाच्या स्पर्धेत भाग घेतला. जिथे संधी मिळेल तिथे त्या स्पर्धेत मी सहभागी झाले. अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले, अनेक ठिकाणी हातून निसटले, परंतु निसटले त्यातून पुढे गेले आणि सतत एक नवीन काहीतरी करण्याची मनामध्ये पूर्वी जागृत ठेवली. अच्छा, म्हणजे कवी म्हणे ते तुमचं जागृत ठेवलं आणि त्यामुळेच आता तुम्ही इतका म्हणजे आम्हाला फ्रेश दिसताय खरं तर. बरं, या ठिकाणी आपण आरस मॅडम यांचा जीवन संघर्ष पाहिलेला आहे, अगदी जवळून त्यांना जाणून घेता आलेला आहे. आम्हाला मैत्रीण म्हणून मी ओळखत होतेच, परंतु जीवनातील खास कळगे आज कळले आणि कळलं की यातून सुद्धा सावरता येतं आणि आनंदी राहता येतं, हे त्यांच्याकडे बघून आज आम्हाला समजलेलं आहे. तर या ठिकाणी लक्ष्मी चित्र या यूट्यूब चॅनलमार्फत मी आरस मॅडम आपले खूप खूप आभार मानते आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी मी खूप तुम्हाला शुभचिंतन करते आणि सुखाचं चांदण्याची बरसात तुमच्या आयुष्यामध्ये हो असं शुभचिंतन करते. आणि खरं तर तुम्हाला मी विनंती करते की तुमच्या कवितेने आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याचा शेवट व्हावा. नक्कीच, पण सर्वप्रथम मी आधी लक्ष्मी चित्र यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी ही इतकी छान संधी मला दिली. कला प्रत्येकाच्या अंगी असते, संधी मिळावी लागते आणि मला पुन्हा एकदा पूर्ण टीमचे आभार मानेन मी. आणि शब्दातून व्यक्त व्हायला ना मला खूप आवडतं. शब्द मला माझे जवळचे वाटतात, सुखदुःखात साथ करणारे वाटतात. आणि ज्योतिबा तुम्ही हवे होता, ज्योतिबा तुम्ही हवे होता बघण्या आजची नीती, ज्योतिबा तुम्ही हवे होतात बघण्या आजची नीती, बुद्धिवंत भ्रष्ट होतात एकटी सावित्री लढेल किती. तुमचा संघर्ष समानता, तुमचा संघर्ष समानता, सदाचारावर अखंड प्रीती, इथे विचारातच विषमता एकटी सावित्री लढेल किती. पोकळ बळाचं आश्वासन,
पोकळ बळाचं आश्वासन पंखच टाकलेत छाटून. पोकळ बळाचं आश्वासन पंखच टाकलेत छाटून. यशाचीही वाटते भीती. एकटी सावित्री लढेल किती. व्यासपीठावर गोष्टी मोठ्या. व्यासपीठावर गोष्टी मोठ्या सक्षमीकरणाच्या बाता खोट्या. व्यासपीठावर गोष्टी मोठ्या सक्षमीकरणाच्या बाता खोट्या. शब्द बोलके मुकी कृती. शब्द बोलके मुकी कृती. एकटी सावित्री लढेल किती. तुम्ही सोडवलात प्रश्न. ज्योतिबा तुम्ही सोडवलात प्रश्न खुला केलात आड. तुम्ही सोडवलात प्रश्न खुला केलात आड. आमची घागर आजही रीती. एकटी सावित्री लढेल किती. पण ज्योतिबा मी लेक सावित्रीची. पण ज्योतिबा मी लेक सावित्रीची. तुम्ही पेरलीत सूर्यबी. मागे पहा पीक ज्वाळांचं आलंय. त्यातली एक ज्वाळा मी सिद्ध होईन. पेटून उठीन संघर्ष करीन. घेतला वसा टाकणार नाही. संकटाला मी भिणार नाही. पण तरीही ज्योतिबा तुम्ही हवे होता. तुम्ही हवे होता. तुम्ही हवे होता.